एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि मन शांत करा, कारण आज स्वामी समर्थ गोंगाटात नाही तर मौनातून तुमच्याशी बोलणार आहेत. तुला वाटतंय ना, मी इतकी भक्ती करतो, इतका त्रास सहन करतो, पण काहीच बदलत नाही. पण बाळा, स्वामी समर्थ कधीच गाजावाजा करत नाहीत, ते गुप्तपणे काम करतात. आज आपण समजून घेणार आहोत की स्वामींची गुप्त कृपा नेमकं काय काम करते. बाळा, जेव्हा एखादं बीज जमिनीत पेरलं जातं तेव्हा सुरुवातीला काहीच दिसत नाही. बाहेरून फक्त माती दिसते, पण जमिनीच्या आत शांततेत एक नवीन जन्म घेण्याची प्रक्रिया सुरू असते. स्वामींची कृपाही तशीच आहे. ती आधी तुझ्या आयुष्याच्या मुळावर काम करते, मगच फळ बाहेर दिसतं. बाळा, जेव्हा स्वामी उघडपणे मदत करतात तेव्हा त्याला जग चमत्कार म्हणतं. पण जेव्हा स्वामी गुप्त कृपा करतात तेव्हा चमत्कार दिसत नाही, पण तुझं आयुष्य हळूहळू वळण घेऊ लागतं. चुकीची स्वप्न मोडणे. कधीकधी आपण एखादी गोष्ट हवी म्हणून हट्ट धरतो, पण स्वामींना माहीत असतं की ती गोष्ट पुढे जाऊन तुझ्यासाठी विष ठरणार आहे, म्हणून ते ती गोष्ट पूर्ण होऊच देत नाहीत. तुला वाटतं स्वामींनी माझं ऐकलं नाही, पण प्रत्यक्षात त्यांनी तुला एका मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं. प्रारब्ध सुसह्य करणे. तुझ्या नशिबात कदाचित मोठा डोंगर असेल, पण स्वामींच्या कृपेने तो केवळ एका दगडाचा खडा होऊन तुझ्या पायाला लागतो. तुला जखम होते, पण जीव वाचतो. हे जे रक्षण आहे ना, हीच आहे गुप्त कृपा. अदृश्य मार्गदर्शन. एखादा निर्णय घेताना अचानक तुझं मन पालटतं, तू चुकीच्या मार्गावरून मागे फिरतोस. हे तुझं मन नाही, तर स्वामींची प्रेरणा असते. गुप्त कृपेची 7 लक्षणे. चुकीचे लोक दूर जाणे. कोणी रागावून निघून जातं, कोणी दुर्लक्ष करू लागतं. तुला वाटतं तू एकटा पडलायस, पण ही शिक्षा नाही, हे संरक्षण आहे. तुझ्या प्रगतीत जे लोक अडथळा होते त्यांना स्वामी स्वतःहून तुझ्या आयुष्यातून बाहेर काढत आहेत. 2. मन शांत व्हायला लागणं. बाहेर समस्या तशाच असतात, कर्ज असतं, आजारपण असतं, पण तरीही तुझं मन पूर्वीसारखं घाबरत नाही. तुला एक प्रकारचा धीर मिळतो. हा धीर म्हणजे स्वामींनी तुझ्या हृदयात केलेला वास आहे. 3. कामात उशीर होणे. तुझं काम अडकतंय, वेळ लागतोय, घाबरू नकोस. कधीकधी स्वामी तुला थांबवतात, कारण पुढचा रस्ता तुझ्यासाठी सुरक्षित नसतो. योग्य वेळी योग्य तेच तुला मिळेल, हा विश्वास म्हणजेच गुप्त कृपा. 4. आंतरिक बदल. तुला आता जगाच्या दिखाव्यापेक्षा स्वामींच्या नामस्मरणात जास्त आनंद मिळतोय का? जर तुझं मन अंतर्मुख होत असेल तर समज की स्वामी तुला आतून मजबूत करत आहेत. 5. अचानक येणारी मदत. जेव्हा तू पूर्णपणे हतबल असतोस तेव्हा अचानक एखादा अनोळखी माणूस येतो किंवा एखादा फोन येतो आणि तुझं काम होतं. त्या व्यक्तीच्या रूपाने स्वामीच उभे असतात, फक्त तुला ते ओळखता येत नाही. बाळा, जर स्वामींनी प्रत्येक वेळी गाजावाजा केला तर तू फक्त चमत्कारावर विश्वास ठेवशील, स्वामींवर नाही. स्वामींना तुझा विश्वास घडवायचा आहे, दिखावा नाही. ते आधी तुझं मन मजबूत करतात, तुझा आत्मा स्थिर करतात, तुझे विचार स्वच्छ करतात आणि मगच तुझं बाहेरचं आयुष्य बदलतात. कारण कच्च्या पायावर उभारलेली इमारत टिकत नाही. स्वामी आधी तुझा पाया भक्कम करतात. तुला वाटतंय काहीच हालचाल होत नाहीये, पण स्वामी तुझ्या आयुष्याची पुनर्रचना करत आहेत. तुला काय करायचे आहे? बाळा, फक्त 3 गोष्टी लक्षात ठेव. घाई करू नकोस. स्वामींच्या दरबारात उशीर आहे, पण अंधेर नाही. तुझ्या कर्माचं फळ आणि स्वामींची कृपा योग्य वेळी तुझ्या दारात नक्की येईल. तक्रार कमी कर. जेव्हा तू तक्रार करतोस तेव्हा तू स्वामींच्या नियोजनावर शंका घेतोस. त्यापेक्षा स्वामी तुमची इच्छा हीच माझी इच्छा असं म्हणून बघ. ओझं हलकं होईल. रोज मनापासून संवाद साध. काहीही न मागता रोज एकदा मनापासून म्हण, स्वामी तू पाहतोयस ना? बस, इतकं पुरेसं आहे. त्यांना सगळं माहीत आहे. बाळा, जर आज तू हा संवाद इथपर्यंत ऐकला असेल तर समज की तुझी वेळ येतेय. जे हरवलं ते परत मिळणार आहे, कदाचित त्यापेक्षाही चांगल्या स्वरूपात. स्वामी समर्थ गुप्तपणे काम करतात, पण ते तुझं आयुष्य कधीच अपूर्ण सोडत नाहीत. विश्राम कर, विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ.